नमस्कार मित्रांनो, आपल्या मराठी कॉर्न यूट्यूब चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर मित्रांनो, आजचा एक महत्त्वाचा व्हिडिओ शेतकऱ्यांसाठी आहे की नवीन जी.आर. शासनाने प्रस्तावित करण्यात आलेला आहे की या जी.आरच्या माध्यमातून फक्त याच शेतकऱ्यांना ज्या काही योजना आहेत त्याचा लाभ मिळणार आहेत। तर त्याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण बघितलेली आहे। तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, तुम्ही हा जी.आर. पाहत असाल की कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभाकरिता शेतकरी ओळख क्रमांक फार्मर आय.डी. अनिवार्य करण्याबाबतचा हा जी.आर. आहे। तर मित्रांनो, शेतकऱ्यांकडे आता ओळखपत्र किंवा ओळख क्रमांक हे असणं गरजेचं आहे। तेव्हाच त्याला कोणत्याही राज्य शासनाची जी काही योजना असेल, नमो शेतकरी असेल, त्याच्यानंतर जे काही बाकीच्या योजना असतील त्यांना त्याचा लाभ हा घेता येणार आहे। म्हणजे तुमच्याकडे जर फार्मर आय.डी. नसेल किंवा शेतकरी ओळख क्रमांक नसेल तर तुम्हाला या योजनेचा आता लाभ मिळणार नाही आहे। तर त्याबद्दलचा जी.आर. आहे। याच्यामध्ये आपण जी काही महत्त्वाची माहिती ती पाहणार आहोत मित्रांनो। तर तुम्ही शेती शासन निर्णय पाहत असाल की कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनेच्या लाभाकरिता शेतकरी ओळखपत्र क्रमांक फार्मर आय.डी. हे दिनांक 15/4/2025 पासून अनिवार्य करण्यात येत आहे। म्हणजे 15/4/2025 पासून प्रत्येक शेतकऱ्याकडे हे ओळख प्रमाणपत्र किंवा फार्मर आय.डी. असणं गरजेचं आहे। तेव्हाच त्यांना जी काही राज्य शासनाची योजना असेल किंवा केंद्र शासनाची योजना असेल तेव्हाच त्यांना हा लाभ दिला जाणार आहे। तर याच्यासाठी महत्त्वाचा जी.आर. हा शासनाने प्रस्तावित करण्यात आलेला आहे। इथे तुम्ही नंबर 3 मध्ये पाहत असाल की शेतकरी ओळख क्रमांक आणि त्याच्याशी संलग्न डेटा म्हणजे जमीन, जिओ, रेफरन्स किंवा पार्सल डाटा आणि त्यावर घेतलेली पिके DCSच्या माध्यमातून हा डाटा सेव्ह करण्यात येणार आहे किंवा विविध ऑनलाईन प्रणालीशी ॲप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेअरच्या माध्यमातून जी काही महत्त्वाची माहिती त्याच्यामध्ये ही डेटा तुमचा असणार आहे। आणि त्याच्यासाठीच ज्या शेतकऱ्यांनी नंबर 4 तुम्ही पाहत असाल की ज्या शेतकऱ्यांनी अद्याप शेतकरी ओळख क्रमांक फार्मर आय.डी.साठी नोंदणी केलेली नाही त्या शेतकऱ्यांना तातडीने सदर पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी प्रवृत्त करावे, अशा प्रकारची माहितीसुद्धा या जी.आरच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। आणि नंबर 5 पाहत असाल की शेतकऱ्यासाठी राबवण्यात येणाऱ्या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळख क्रमांक आवश्यक असल्याबाबतचा निर्णय हे आयुक्ताच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, आतापर्यंत तर जर तुम्ही शेतकरी ओळख क्रमांक किंवा फार्मर आय.डी. म्हटलं जातं काढलं नसेल तर लवकरच तुम्ही जवळच्या CSC सेंटरवरती जाऊन तुमचा जो फार्मर जो काही आय.डी. आहे तो काढून घ्या। कारण की हा जर तुम्ही नाही काढला मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला ज्या काही मिळणारी योजना असतील, पीक विमा असेल किंवा आपला जो काही नमो शेतकरी योजना असेल, PM किसानची योजना असेल, अशा भरपूर काही योजना असतील त्याचा लाभ तुम्हाला हा मिळणं बंद होईल। आणि याच्यासाठीच हा महत्त्वाचा जी.आर. राज्य शासनाने प्रस्तावित केलेला आहे। तर तुम्ही लवकरात लवकर तुमचं CSCच्या माध्यमातून आपल्या जवळच्या CSC सेंटरवरती जाऊन तुम्ही जो काही आपला हा ओळख क्रमांक आहे फार्मर आय.डी. तो काढून घ्या। तर याच्यासाठीच एक महत्त्वाचा आपण हा व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून बनवण्याचा प्रयत्न केलेला आहोत की आपल्या शेतकरी बांधवांना हा एक महत्त्वाचा निर्णय किंवा शासन निर्णय समजावा आणि त्यांना लवकरात लवकर जो काही फार्मर आय.डी. त्यांनी काढावा। तर याच्यासाठी एक आपण महत्त्वाचा हा व्हिडिओ बघितलेला आहोत मित्रांनो। तर आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या नातेवाईकांना, मित्रांना नक्की शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांना पण एक महत्त्वपूर्ण माहिती मिळेल। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।